अमरावतीमध्ये काही संघटना त्रिशूळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप। अशा प्रकारांमुळे अमरावतीमध्ये हिंसक वळण लागेल। ठाकूर यांच्याकडून चिंता व्यक्त। इंदापूरमध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय उद्घाटनामध्ये राजकीय नाट्य। कार्यक्रमात सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील प्रेक्षकांमध्ये, तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये संवाद नाही। मुंबईच्या दिंडोशी खडकपाडा भागामध्ये फर्निचरच्या 4 ते 5 गोदामांना आग। अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी। महावितरणची वीज स्वस्त होणार। महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर। येत्या 5 वर्षांमध्ये घरगुती विजेचे दर 23% कमी होणार। वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण। उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये कापणं शक्य। एसटीचा प्रवास महागला। मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ लागू। सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं। मराठा समाजाच्या 10 मागण्या तातडीनं पूर्ण करा। मनोज जरांगेंची मागणी। आरक्षणासाठी जरांगेंचं आजपासून उपोषण। मुंबईमध्ये मेट्रोपासून सुरू झालेला सर्वपक्षीयांचा निषेध जन आक्रोश मोर्चा आझाद मैदानात। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा निषेध। मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार। राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकारी आणि 39 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक। नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल, पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे आणि सुनील फुलारींना राष्ट्रपती पदक। अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरून किन्नर आखाड्यामध्येच मतभेद। एका स्त्रीला महामंडलेश्वर का बनवलं असा किन्नर हेमांगी सखीचा आक्षेप। ममता कालपासून बनली आहे श्री यमाई ममता नंदगिरी। रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा दुसरा डाव 290 धावांमध्ये आटोपला। जम्मू काश्मीरला 205 धावांचं आव्हान। लंचपर्यंत जम्मू काश्मीरच्या 1 बाद 85 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।